राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाचे कर्ज माफ करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलाय। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि विशेषतः म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। तर आता या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून जी बाजूला बेल आहे या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारच्या कामाचे आणि महत्त्वाची व्हिडिओ याची अपडेट तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर मग आता कर्जमाफी संदर्भात नेमकी काय आहे अपडेट, चला करू व्हिडिओला सुरुवात। तर कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं पाऊल उचललं असून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। तर शेतकरी आपल्या शेती आणि कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गुंतवणूक करते आणि त्यासाठी बऱ्याच वेळेस शासकीय कर्ज सुद्धा घेत असतात। तर हवामानाची साथ मिळाली नाही तर शेतकरी आपले कर्ज फेडू शकत नाही, पण जर हवामानाने साथ दिली तर शेतकरी कर्ज फेडू शकतो। तर हे कर्ज त्यांच्या अंगावर पडतं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक मोठा आणि महत्त्वाचा दिलासा असतो। तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 2025-26च्या या अर्थसंकल्पामध्ये चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अनेक महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केल्या आहेत। तर राज्याच्या वित्त विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या 3 विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली। तर या चर्चेदरम्यान शेतकरी कल्याणासाठी असलेली जी योजना आहेत विशेष भर देण्यात आली। तर आता जे धान उत्पादक शेतकरी आहेत विशेष बोनस योजना आहेत, नेमकं आता ही बोनस योजना नेमकी आहे काय हे सुद्धा आपण पाहूया। तर उपमुख्यमंत्री धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा सुद्धा केली। तर त्यांनी सांगितलं की 17 मार्चला जी झालेली मंत्रिमंडळाची बैठक आहे या बैठकीमध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असून हा लाभ 2 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित असणार आहे। विशेषतः म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि इतर धान उत्पादक भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा आता मिळणार आहे। तर शासन निर्णय निघाल्यानंतर या निधीचे वितरण लवकर सुरू होणार असून या योजनेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल। याशिवाय राज्यात धान उत्पादक वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या योजनेतून स्पष्ट सुद्धा झालं। तर आता राज्य सरकारने शब्द तर दिला, परंतु हा शब्द कितपत पाळणार आहेत यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा टेकून आहेत। तर आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेस मतदानाची वेळ आली होती या मतदानाच्या अगोदर राज्य सरकारने त्याचबरोबर विरोधी पक्षाने सुद्धा वारंवार त्या ठिकाणी शब्द दिला होता की ज्यावेळेस आमची सरकार त्या ठिकाणी निवडून येईल, आमची सरकार निवडून आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा शेतकरी कर्जमाफीचा असणार आहे। तर आमची सरकार त्या ठिकाणी जर निवडून आल्यास तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ। तर या कर्जमाफीवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण नजरा टेकून आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांनी कुठल्याच प्रकारे आता कुठल्याही बँकेचं कर्ज भरलेलं नाही आणि आता बँकेचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी बँक मॅनेजर असेल, सर्व्हिस मॅनेजर असेल किंवा त्यामध्ये जो कृषी विभाग आहे कृषी विभाग असेल यांनी शेतकऱ्यांकडे कर्जमाफी किंवा कर्ज त्या ठिकाणी भरा असा तकादा सुद्धा लागला आहे। तर आता वारंवार अजित पवार मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जी आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा तर उचलला, परंतु हा मुद्दा कितपत त्या ठिकाणी सत्य ठरणार आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा नाही होणार हे सुद्धा शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी नजरा टेकून आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने जो हा महत्त्वाचा मुद्दा उचलला किंवा याबाबत कितपत सत्य असणार आहे हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, राज्य सरकारने जो हा महत्त्वाचा मुद्दा उचलला याबाबत तुमचं काय मत आहे? जर योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ मधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी कशी वाटली, इन्फॉर्मेटिव्ह असेल तर अशाच प्रकारच्या कामाच्या अपडेट माहिती भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या YouTube या संदर्भात
आपण एक महत्त्वाची वेबसाईट, टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा सुरू केला आहे। यावर आपण नेहमीच त्या ठिकाणी अपडेट माहिती देत असतो। तर याची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावी म्हणून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे। लिंकवर क्लिक करून संपूर्ण ग्रुप तुम्ही जॉईन होऊ शकता। जॉईनिंग ही संपूर्ण फ्रीमध्ये आहे, तुम्हाला कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी भरायचं काम नाही, त्यामुळं नक्कीच जॉईन करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवायचा आहे।